नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. चला तर आपण एक नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करूयात. आज पाहूयात की दुधाचं पातेल्यातलं दूध वाया जातं म्हणजे दूध खराब होतं. त्याला म्हणतात दूध नासतं, खराब होतं. ते खराब होऊ नये म्हणून एक ट्रिक आहे, ती ट्रिक पाहूयात आपण. दुधाचं पातेलं घेतल्यावर ते सर्वात प्रथम म्हणजे आपण भांडे लिक्विडनं घासत असतो किंवा साबणनं घासत असतो. थोडंसं कपभर पाणी घालायचं, गॅस फास्ट करायचा आहे. हे पाणी उकळून घ्यायचं आहे. हे पाणी उकळून घेतलं की पातेलं मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. भांडे तर धुतलेले असतात, पण त्याच्यामध्ये साबणाचा अर्क राहिलेला असतो, म्हणून दूध कित्येक वेळा फाटतं, खराब होतं, नासतं म्हणतात त्याला. तर आपण दूध न नासण्यासाठी ही ट्रिक पाहणार आहोत. कंटिन्यू करा. पहिलं तर पातेलं घेतलं आहे. दुधाचंच पातेलं असायला पाहिजे, ते महत्त्वाचं. दुधाचे पातेले हे वेगळेच असायला हवेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पदार्थ बनवायचे नाही. नेहमी सतत नासलं जाईल, दूध फाटलं जाईल. त्यामुळे दुधाचे पातेले हे वेगळेच असतात. मी हे दुधाचं पातेलं, हे आमचं दुधाचंच पातेलं आहे. असं पाणी उकळल्यानंतर, पाणी एकदा उकळलं की ते पाणी उकळलं तर मग त्याच्यामध्ये जे घटक असतात साबणाचे वगैरे, ते निघून जातात. आणि मग अशा पातेल्यामध्ये दूध असं धुवून काढायचं आणि हे पाणी फेकून द्यायचं पूर्णपणे. आणि मग दूध यामध्ये टाकायचं पातेल्यामध्ये. असं उकळलेल्या पातेल्यामध्ये दूध तापवायचं. आणि दूध तापवताना मात्र ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, दुधाचं पातेलं हे दुधाचंच असलं पाहिजे. त्यामध्ये दही आणि ताकही नसलं पाहिजे, नाहीतर मग दूध फाटतं. असं दूध गरम करताना सुरुवातीला एक उकळी येईपर्यंत गरम करायचं. त्यानंतर 5 मिनिट स्थिर होऊ द्यायचं. त्यानंतर पुन्हा एकदा स्थिर मंद आचेवर गॅसवर गरम करायचं. मग असं जर दूध तापलं व्यवस्थित तर काळजी घेऊन, तर फाटणारही नाही. चला तर अशी ट्रिक वापरा.